महेश पाचोनकर साहेब 12वा खेळाडू. चला 12वा खेळाडू. चला एका बाजूला जर पाहायला गेलं तर जेंटलमेंटल क्रिकेट, ज्या व्यक्तीच्या हातून क्रिकेटची सेवा अनेक वर्षानुवर्ष होत आली. शिरूर तालुक्यातील एक क्रिकेटचा संग्राम, क्रिकेट तालुक्यातला क्रिकेटचा रणसंग्राम. चला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू. चला आता पंचांचा इशारा येईल, सामन्याला सुरुवात होईल. गणपती बाप्पा मोरया आणि करूया सामन्याला सुरुवात. नेम तुझसी करतो मातृभूमीला. हा चेंडू सुरेख फटका, आकर्षक फटका. चेंडू येईल सीधा सीमेच्या बाहेर. 4 रन्स. धाबुरकी धावा जर पाहिलं तर 4 धावा ज्या धाबुरकीच्या नोंदवल्या गेल्यात. पहिला फटका अतिशय सुंदर पद्धतीने खेळला गेलाय. राहुल धुमाळ. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सतीश गावडे. टेनिसचा ब्लास्ट. एका धावेसाठी प्रयत्न केला जातोय. क्रिकेटला वय नसतं हे सतीश का पाहून तुम्ही बोला. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मैदानाच्या बाहेर ज्यावेळेस गाठी भेटे होतात, क्रिकेटचा जर प्रवास जर तुम्ही त्यांचा जर ऐकला, अतिशय कडतर क्रिकेटचा प्रवास. आमचे मित्र भरत बारवराव देखील सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत. आप्पाची स्पर्धा म्हणलं तर कायमस्वरूपी सहकार्य असणारे आमचे भरत भाऊ 5 धावा धाबल करते असतील. आणि या दरम्यान काय होईल? जेल सुटला जाईल. हा जेल सुटला जातो की काय होतंय? जीवदान कुणाला मिळालं जाते? ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री सहा धावा धाबल करते. गोलंदाज पहा, गोलंदाजीवरती परत एकदा सज्ज होईल. हा चेंडू कशा पद्धतीने बेगेट गेलाय. चेंडू जाईल सरळ. नो चान्स. राहुल धुमाळ ब्राउनर फटका. ऋषी मंगेश मंगेश आयुष्याची डायरी लिहिणारा तर देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काय हवं असतं, पण पाहिजे ते भेटत नसतं. सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्या हातात असतं. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. फेकी थोडी जास्त व्यस्त मंदिराच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सतीश गावडेला जो जीवदान मिळाले त्या जीवदानाचा कितपत फायदा मिळेल? रांजणगाव संघ जर तुम्ही जर पाहिला तर पूर्ण फिटनेस मधला हा संघ. गाव चॅम्पियनची ज्यावेळेस स्पर्धा झाली त्यावेळेस अगदी मला वाटतं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकवलं होतं. म्हणजे 2 महिने मला वाटतं प्रॅक्टिस केली, बरोबर ना? म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं महेश पाचोनकर असतील, राहुल धुमाळ असेल, अमोल पाचोनकर असेल, मंदार पाटील असतील, स्वतः संघाचे संघ मालक वैभव सिनेलकर असेल, महेश दादा कुलकर्णी असतील, संदीप भैया शिंदे असतील, शरद दादा फोंड असतील, म्हणजे असे सर्व असतील. ओ बिग हिट. हॅलो अप्रतिम लाजवाब ब्रांड षटकार. हॅलो हॅलो
चलो ले चले तुम्हें तारों के शहर में, धरती पे ये दुनिया हमें प्यार न करने देगी। रोशी मंगेश मंगेश जो तुम ना मेरी बाहों में, मैं तो सो नहीं सकता। खुदा ने तुझको दिया मुझे, तुझे मैं खो नहीं सकता। मैं मर जाऊंगा अगर कभी। धन्यवाद. पहा मैत्रीच्या आतमध्ये 19 धावा झाल्या गेल्यात. जगात भारी काय, जगात भारी आमची 19 फेब्रुवारी. आपण मला आठवतं गेल्या वर्षी 19 फेब्रुवारीला शिक्रापूरच्याच मैदानावरती सामना चालू होता. अख्खं भगवमय वातावरण केलं होतं. यावेळेस मोठा पडका खेळायचा होता. चेंडू जाईल सरळ सीधा सीमा रेषा पार फोरन. जे 23 धावा धाबल करते. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातले अनेक दुःख संपतील, अनेक वाद देखील संपतील. वाक्य खूप छोटे लिहित, पण ते वाक्याचा भावार्थ खूप मोठा असेल. आज चेंडू पाहूया. ओहो, बिग हिट केलाय. चेंडू जाईल सरळ अगदी फाईल लेगला आग लावतोय. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन्स. अगदी एक आपल्यातून फलंदाजी, एक पाव आणि बघतच राहू इतकी लावण्याखाली फलंदाजी ती मात्र आतमध्ये केली जाते. क्रिकेट देखील म्हणत असेल जखमा एक नाही लाख झाल्या माझ्या काळ झाला, आला ते येऊन अगं तुझ्या काळ झाला, पण माझ्या काळाची आग लागन एक दिवस तुझ्या काळ झाला. अशी फलंदाजी आपल्यातून जी केली जाते. जीवदान कुणाला भेटलं? जीवदान सतीशला भेटलं. पण मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ कोण घालतोय? मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ राहुल घालतोय. राहुल धुमाळ नावामध्येच काहीतरी धुमाळ आणि धुमाकूळ शब्दाचं कुठेतरी साम्य येतंय की काय, असा प्रश्न देखील आपल्याला पडला असेल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये, दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू हवेमध्ये दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. जेल सुटला. 1-2 जेल सुटला गेला आणि दुसरा जेल सुटला गेलाय. मला वाटतं एक जीवदान सतीशला भेटलं, एक जीवदान राहुलला भेटलं. आता या जीवदानाचा फायदा कितपत होईल? 29 धावा धाबल करत आहेत. धाबल करत 29 धावा आहेत. एकही फलंदाज बाद नसेल. कसं होतं घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. एकोणतीस धावा धाबल करते. संतगतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न केला जातोय, तिसऱ्या धावेसाठी, याला म्हणतात क्रिकेट. आणि क्रिकेट धावांसाठी जी धावा मैदानाच्या आतमध्ये असेल थांबवलं गेलंय. पहा, जर तुम्ही जर सातत्याने जर क्रिकेट जर खेळलात तर त्याचा फिटनेस किती अप्रतिम असतो. आणि तो फिटनेस आता आपल्याला सतीश गावडेच्या रनिंग मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धाव पळण्यासाठी देखील सतीश गावडे सज्ज झाला होता, बरोबर ना? याला म्हणतात जिद्द. 32 धावा धाबल करते. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पडते. ओहो, बिग हिट. मांढरे सरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर रसगुल्ला ब्रँडेड षटकार.
38 धावा धापल करते. चला चेंडू द्या. ला चला चेंडू देऊ का? आलाय. चला धन्यवाद त्यांनी दिला, त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे. 1976 ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्यानं जर्मन भाषा ऐवजी इंग्रजी भाषेचा राष्ट्रभाषा बनवण्यात आली. सूर्यपती चिन्हपत्रेच्या आतमध्ये टाकलाय. म्हणजे एका मतानं काय होतं. 1976चा जर काळ आठवला, अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्यानं जर्मन भाषेऐवजी इंग्रजी राष्ट्रभाषा बनवली, फक्त एका मतामुळे. 39 धावा धाबल करते. तिसऱ्या षटक मैदानाच्या आतमध्ये आजुनुपा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चेंडू धरला. 40 धावा धाबल करते आला. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकही फलंदाज बाद नसेल. 40 धावा धाबल करते. काय असतील कर्णधाराच्या महेश पाचोंदकरच्या रणरीत्या, कसं असेल नियोजन, कसं असेल आयोजन. यांची देखील स्पर्धा आपण 3 फेब्रुवारी क्रिकेटचा धगधगता थरार पाहणार आहोत. बेगेट केलाय, रिव्हर्स स्वीपचा ब्रँडेड फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडू येईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. असं नसायचं नाही. आणि आपल्या गर्लफ्रेंडवरती खरं प्रेम करतात. तिच्या लग्नात कोण असं हातवर थँक डीजे. 1923 ला धावपल धावा जर पाहिला तर 44 धावा धावपल करते. तिसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जो फटका आकर्षक फटका खेळला. रांजणगाववरून देखील महेश शेठ अनेक लाईव्ह प्रेक्षक सामना पाहतात. तुम्ही जर युट्यूबला जर गेले तर तुम्हाला किती प्रेक्षक हे पाहायला मिळतील. अनेकांच्या नजर या सामन्यावरती आहेत. यावेळेस विकेट केलाय. काय होईल? जेल सुटला जातोय. दुसरा जीवदान मिळतंय. पंचेचाळीस धावा धाबल करते. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धाबल करते. एकही फलंदाज बाद नसेल. 1923 ला एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली केवळ एका मतामुळे. (1875) साली फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली. एका मताने काय होतं? राजेशाही जाते, लोकशाही चालू होते. हे फक्त एका मतामुळे होतं. धाबल करते. जर धावा जर पाहिलं तर 45 धावा धाबल करते. तीन षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 45 धावा धाबल करते. यावेळेस पहा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. (1898) साली जर तुम्ही जर पाहिलं, वाजपेयी सरकार एका मताने पडलं होतं, फक्त एका मताने. खऱ्या अर्थानं जर चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. (49 धावा धाबल करते. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू पाहूया कशा पद्धतीची कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. हो बिग हिट. अप्रतिम ब्रँडेड महागणपती रांजणगाव संघाचा ब्रँडेड षटकार.
55 धावा धाबल करते. चौथ्या षटकामध्ये एक आकर्षक फटकेबाजी मात्र आतमध्ये केली जाते. 17 चेंडू 4 षटकार 5 चौकार 49 धावा. राहुल धुमाळ खेळ आवडले असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. एका धावेसाठी आमंत्रित केले. दुसरी धाव घेतली जाणार का? दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न अप्रतिम आणि अर्ध शतक देखील पूर्ण होत आहे. 18 चेंडू मध्ये 51 धावा. 18 चेंडू 51 धावा. अप्रतिम खेळी मात्र आतमध्ये केले. जीवदानाचा फायदा कितपत घेतलाय? 57 धावा धाबल करते. जेल सुटल्याच्या नंतर काय होतंय? सुरेख सुरेख अप्रतिम लाजवाब चेंडू मात्र आतमध्ये पडतोय. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्याच्या कपाळावर हात टेकवण्याची कधी वेळ येणार नाही. म्हणून आयुष्य जगत असताना निशब्दवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. एक धाव येईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. यावेळेस काय होतोय? चुकी होती की काय होईल? फलंदाज सुरक्षित असेल. 59 धावा 4 षटकांचा खेळ संपलाय. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल. एकूण 60 धावा धाबल कुर्ती आहेत. वेगवेगळी समीकरण असतील. 4 षटके मैदानाच्या आतमध्ये संपली गेली. माणसाची परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार कर्मानेच होते. कोणी आपल्याला जर वाईट म्हणलं तर फारसे मनावर घेऊ नये. कारण की या जगात असा कोणीच नाही की त्याला सगळेजण चांगले म्हणतील. एकूण 60 धावा धाबल करती आहेत. सतीश गावडे हा चेंडू समजू शकत नाहीये. महाराष्ट्र बाहेर देखील हा खेळाडू आपण खेळताना पाहिलाय. महाराष्ट्र बाहेर जाऊन देखील शिरूरचं नाव क्रिकेटमध्ये आजरामर करणारा हा खेळाडू आहे. अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे. सर प्राध्यापक म्हणून कामकाज करत असताना सीताबाई थिटे या महाविद्यालयामध्ये ते शिकवण्याचं कामकाज करतात. आता या गोष्टीवर तुम्ही काय म्हणाल? ह्या गोष्टीवर मला एक म्हण आठवली गेली. आधीच कर्जाने बेजार त्यात उसनं मागते शेजार. 62 धावा धाबल करते असतील. धावा धाबल करते. 5वं षटक जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शिरूरमध्ये प्राध्यापक म्हणून भूमिका पार पडत असताना क्रिकेटची सेवा करत असताना म्हणजे गुरुजन विद्यार्थी घडवण्याचं कामकाज देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातं. क्रिकेट मधले देखील खेळाडू घडवण्याचं कामकाज त्यांच्या माध्यमातून केलं जातं. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी रोखवलं गेले थांबवलं गेले. आयुष्यात 2 पावलं मागे आली तर कधी कधी बराच फायदा होतो. 63 धावा आहेत आणि मला वाटतं त्यांचा स्वतःचा क्रिकेटचा क्लब देखील आहे. लेदर बॉल क्रिकेटचा शिरूरमध्येच ना, शिरूरमध्ये क्लब देखील आहे. म्हणजे 12वा खेळाडू कसा असावा, 12वा खेळाडू एवढी माहिती देणारा असावा. यावेळेस सुंदर फटका खेळलाय. जेल सुटलाय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर कैद केला पण जेल सुटला गेला. 2 धावेने धावलं 65 धावेवरती जाईल. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तुमचं नाव काय? सुयश गुजर. 12वा खेळाडूच्या भूमिकेत आहे पण माहिती अतिशय सुंदर पद्धतीने देतोय. सर्व खेळाडूंची देतोय. इकडे जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय अगदी निखिल ढोरे. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. मूर्ती लहानवर कीर्तिमान.
चला वेळ वाचवायचा घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुंदर फटका, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावांसाठीची धावाधाव आहे, धावांसाठीची चपळाई आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. 67 धावा धावलगवरती आहे. एक शॉर्ट रन म्हणजे हत्ती गेला आणि शेपूट राहिले. सहासष्ट धावा धावलगवरती आहे. संत गतीने चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय, चेंडू अडवतोय आणि यावेळेस काय होईल, यावेळेस फलंदाज बाद होईल. एक चांगला फलंदाज बाद झाला, एक ताकदवान खेळाडू बाद झाला गेला. किती धावा करत मागे येईल तो सर? Ritesh and Praveen. तुमसे मिलने को दिल करता है बाबा, तुमसे मिलने को दिल करता है. धाबलकर धावा सांगेल मी तुम्हाला. 67 धावा धाबलकर. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील, म्हणजे अर्थात 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. कोणीतरी सांगितलंय शेवटचे 12 चेंडू ठरवतील भवितव्य. महेश पाचुंदकर मला वाटतं संघाचे कर्णधार, संघाचा कणा, संघामधला एक अष्टपैलू खेळाडू. सामन्याची कोणती सिच्युएशन असू द्या, संघासाठी उभा राहणारा, संघासाठी तारणार्थ होणारा, संघासाठी विघ्नार्थ होणारा महेश पाचुंदकर मैदानाच्या आतमध्ये. किसी ने खूब कहा है, खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तब दिखाना तब सामने वाला बादशाह निकाले. वेळ आल्यावरती उत्तर द्यायला चालू करा. सामना वेळेत चालू करा मित्रांनो. वेळ वाचवा सूचना आहेत आपल्यासाठी. चला वेळ वाचवायचा आहे. सदुसष्ट धावा धाबलगवरती आहेत. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. गोलंदाज हा चेंडू पाहूया. आकर्षक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. चपळाई अप्रतिम असेल. या दरम्यान काय होईल? फलंदाज बाद होतोय. महेश पाचुंदकर बाद. महेश पाचुंदकर आतिगाई संकटात नाही. आता मात्र सामन्यामध्ये एक वेगळं साम्राज्य निर्माण होताना पाहायला मिळते. आतापर्यंत सत्ता आपल्याला रांजणगाव संघाची वाटत होती, पण आता सत्ता बदलली. पार्टियां बनेगी, पार्टियां तुटेंगी, पर किसी भी हाल में देश नहीं टूटना चाहिए. असं कोण म्हणायचं? अटल बिहारी वाजपेयी. एक सच्चा माणूस. 68 धावा धाबलगवरती आहेत. 2 फलंदाज बाद असतील. हो बिग हिट केलाय. मोठा फटका नक्कीच खेळलाय. पहिल्या चेंडू दटावलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली जाईपर्यंत चेंडू वन मावून जाईल सीमारेषा बाहेर. खालून हात मोजीदा टाक ही मर्द फराट्याची जात.
72 धावा दाबोलकर द्यायला गेल्यात. शेवटच्या काही षटकामध्ये आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 72 धावा दाबोलकरवरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये पडतंय. एक देखणा सोहळा, एक अप्रतिम सोहळा, एक क्रिकेटचा रंगरंगात सोहळा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. प्रवीण आवा गव्हाणे साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. यावेळेस मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक मधोमध चेंडू अडवण्यात यशस्वी झालाय. एक फलंदाज बाद केल्याच्या नंतर जे यश आलं गेलं, धाव्यांसाठी जी धावाधाव केली जाते, चुका आणि चुका. धावफलक जाईल आता 75 धावांवरती जाऊन पोहोचले गेले. 75 धावा धावफलकावर नोंदवले गेलेत. मित्रांनो यानंतरचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असेल. पंखावरती विश्वास ठेव, घे भरारी झोकात, कळून दे त्या वेडे आकाशाला तुझी खरी अवकात. आपल्यामध्ये काय आहे ना, आपल्यामध्ये काही ताकद आहे ना, आपल्यामध्ये काही जिद्द आहे ना, ती वेळ आल्यावरती दाखवा. निस्वार्थपणे कुठेही पण नको त्या ठिकाणी वेळ वाया घालूच नका. कारण की वेळेचं महत्व तुम्हाला गेले 5 दिवस मी सांगतोय. हा फटका मोठा फटका खेळायचा होता, चेंडू बॅट वरती येऊ शकला गेला नाही. एक धाव आली गेली. एका धावेने धावफलक अगदी पुढे जाते. सर 76 धावा दाबोलकरवरती येतील. 76 धावा आहेत. एक तगमग क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेट काय देतं आपल्याला? क्रिकेट हरवलेली मित्र देतं. ओ बिग हिट केलाय, 5 लाख परफेक्ट शॉट, चेंडू जाईल बुलंद, पॉवरफुल, महागणपती षटकार. Osmanabad. बँगडीचे दाबोलकर धावा येतील, 82 धावा येतील. विश्वास जर स्वतःवरती जर असेल ना, तेव्हा सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं ते. मित्र म्हणे देवाच्या भरोश्यावर बसू नका. काय माहिती जर देवच जर आपल्या भरोश्यावरती जर बसलेला असेल तर. आपण देवाकडे प्रार्थना करतो माझी स्वप्न पूर्ण कर, पण देव देखील म्हणत असणार तू तरी स्वतःसाठी काहीतरी कर. असं असतं मित्रांनो. घेऊन जाणे मैदानाच्या आत. यावेळेस फटका सुंदर खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव घेतली जाईल. एका धावेचं रूपांतर अगदी होईल. 83 धावा दाबोलकरवरती. केवळ 2 फलंदाज बाद आहे. आणि आता सर 6 षटकं संपली गेली. आता एक विचार करा, ज्यावेळेस सामन्याला सुरुवात झाली होती, आता जर महेश पाचुंदकर जर धावाच्या स्वरूपात जर बाद झाला नसता तर असं म्हणलं जातं की सेंचुरी पूर्ण झाली असती, असं 12व्या खेळाडूचं म्हणणं आहे. म्हणजे महेश दादांवरती प्रेम करणारे खेळाडू देखील भरपूर आहेत. 6 षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेलेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. म्हणजे अंतिम षटकामध्ये किती धावा येतील? शेवटचं षटक तुमच्याकडे 8 फलंदाज बाकी आहेत. हा सामना देखील महत्वाचा आहे. ग्रामविकास प्रतिष्ठान वाडा संघ देखील एक चांगला संघ. यावेळेस बिग हिट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे वाटतोय की काय, पण चेंडू जाईल छत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. रोशी जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका. ऐन तारवाय तुझला वाट तुम्ही कुणाची पाहू नका. हे सारं मित्रांनो जग जिंकायचे, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच आहे, फक्त तुम्ही जिंकल्याशिवाय राहू नका. या दरम्यान काय झालंय, झेल तर अप्रतिम टिपलाय, लाजवाब. मंगेश त्याचवेळी उपस्थित होता मान्य श्री वैभव शेठ पाचुंदकर पाटील,
महागणपती ट्रॅव्हल्स व उपस्थित होत आहे मान्य श्री सतीश शेठ फंड सामाजिक कार्यकर्ते. साहेब आपणास विनंती केली जाते की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. खऱ्या अर्थानं आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करायचा. प्रेमाचा आपुलकीचा सन्मानाचं त्यांचं आल्याच्या नंतर स्वागत जे केलं जातं हे खऱ्या अर्थानं आप्पाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य असेल. आप्पाच्या स्पर्धेत तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगेल. उद्घाटन सोहळा आईवडिलांच्या हस्ते पार पडला. मी तर म्हणेल याच्यापेक्षा मोठा सोहळाच नसेल. आई वडील माझे गुरु त्यानंतर माझं अस्तित्व सुरू असं आप्पा नेहमी सांगतात. चला चला वेळ वाचवा मित्रांनो. 89 धावा धाबलकोरती आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी असतील. यावेळेस काय होईल. यावेळेस सतीश गावडे नावाचं वादळ शांत होईल. फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद झाला गेला तरी नवीन फलंदाज मधेच्या आतमध्ये जाईल. पाच सागर टावरे मधेच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. झेल टिपला गेला. मित्रांनो उशीर झाला म्हणजे हारणार असं काही नाही. अनेकदा असं झाले उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. आता काही वेळ आपल्याला वाटत होतं की रांजणगाव संघ एक मोठी धावसंख्या करेल म्हणजे सेंचुरी पूर्ण करेल. अजूनही सेंचुरी पूर्ण करण्यासाठी संधी आहे पण तिथे रोखण्यामध्ये वाडागाव यशस्वी झाला आहे. यावेळेस पहा बॅटची कड लागली गेली त्यावरती एक धाव घेतली गेली. एका धावेने अगदी धावफलक पुढे जाईल. 90 धावा धावफलकावरती येतील. 90 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी चाललेली ओढा ताण म्हणजे मित्रांनो आयुष्य. प्रत्येक दिवस हा संघर्षासाठी येतो. आपला जन्म संघर्षासाठी झालेला असतो. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी शानदार जीत होगी. यावेळेस फटका त्याचा झटका जाईल. मल्हारप्पा गावाने चषकाचा ब्रँडेड षटकार. षटकाने सहाय्याने धावफलकावरती 96 धावा आल्या गेल्यात. एका षटकाच्या मदतीने 96 धावा आल्या गेल्यात आणि एक ऊर्जा तयार झाली गेली. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. कशा पद्धतीने पडेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. फलंदाज यावेळेस बाद होईल. मित्रांनो पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण झाल्याच्या नंतर धावफलकावरती नजर टाकली गेली. 96 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. आता 97 धावा बनवायच्यात म्हणजे 96 झाल्यात. आता 97 बनवायच्यात. 7 षटके हा पाठलाग कसा असेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. चला आता वेळ वाचवायचा आहे. मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे. पाच 3 मॅचेस झाल्या ना 100+ झाल्या रांजणगाव संघाच्या. पण ह्याच सामन्यामध्ये फक्त कमी धावा झाल्यात. पहिला सामना असेल त्यांचा म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये फक्त कमी धावा झाल्यात. नाही तर प्रत्येक सामना हा 100+ आहे.
दरम्यान काय होईल? जेल सुटला जाईल. हा जेल सुटला जातो की काय होते? गोलंदाज पहा, गोलंदाजीवरती परत एकदा सज्ज होईल. हा चेंडू कशा पद्धतीने बिग हिट केलाय. चेंडू जाईल सरळ. नो चान्स. राहुल धुमाळ ब्राउनर फट. ओ बिग हिट. अप्रतिम लाजवाब ब्रांडन षटकार. हॅलो यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जाईल सरळ सीधा सीमारे. भावार्थ खूप चला आता मोठा वेळ असेल. वाचवायचा हा आहे. चेंडू पाहूया. मित्रांनो आपण पाहतोय ओहो बिग हिट केलाय. चेंडू जाईल सरळ अगदी फाईन लेगला आग लावतोय. चेंडू सीमारेच्या बाहेर 4 रन. दुसऱ्या षटक मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चेंडू हवेमध्ये दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. जेल सुटला. 1-2 जेल सुटला. मैदानाच्या आतमध्ये पडते. ओहो बिग हिट. मांढरे सरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर रसगुल्ला ब्रँड स्पर्धा आपण 3 फेब्रुवारी क्रिकेटचा धगधगता थरार पाहणार आहोत. बिग हिट केलाय. रिव्हर्स स्वीपचा ब्रँडेड फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडू येईल सीमर. यावेळेस बिग हिट केलाय. काय होईल? जेल सुटला जातोय. दुसरा जीवदान मिळतंय. आचुरी पाहूया कशा पद्धतीची कामगिरी जी मैदानाच्या आतमध्येची केली जाईल. ओ बिग हिट. अप्रतिम ब्रँडेड. एका धावेसाठी आमंत्रित केले. दुसरी धाव घेतली जाणार का? दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न अप्रतिम आणि अर्धशतक देखील. एक धाव येईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. यावेळेस काय होतोय? चुकी होती की काय होईल? फलंदाज यावेळेस सुंदर फटका खेळलाय. जेल सुटलाय. यावेळेस सुंदर फटका. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावांसाठी गेलाय क्षेत्ररक्षण. चेंडूवरती येतोय. चेंडू अडवतोय. आणि यावेळेस काय होईल? यावेळेस फलंदाज बाद होईल. एक चांगला फलंदाज बाद झालाय. त्याच्या आतमध्ये खेळला जातोय. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. चपळाई अप्रतिम असेल. या दरम्यान काय होईल? ओ बिग हिट केलाय. मोठा फटका नक्कीच खेळलाय. फाईन लेगला चेंडू दटवलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली जाईपर्यंत चेंडू 1 बाउंस. क्रिकेट हरवलेली मित्र देत. ओ बिग हिट केलाय. फाईन लेग जोडी मैदानामध्ये प्रमोद माळी, ऋषी गोसावी पहा. ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाचे 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये. तर पहिले क्रमांकाचे षटक पहा. वैभव सिरलकर गोलंदाजी मार्कवरती. त्याचप्रमाणे सन्माननीय पर्वतराज नाबगेदाजी या ठिकाणी आहेत. आपलं ही मनापासून स्वागत. पहिला चेंडू यावेळेस सतीश गावडे मिडानमध्ये चेंडूला गॅदर करेल पहा. 1 धाव घेतली गेली वाडागाव संघाची. 1 धाव. धावपलकेवरती धावांचा श्री गणेश इथे केलं गेलाय पहा. लाईव्ह स्पर्धा पाहतो आपण www.chauka.in च्या माध्यमातून. संदीप सिरलकर त्या ठिकाणी व्हिडिओग्राफर आपण पाहतोय. समाधान गायकवाड. त्याचप्रमाणे फोटोग्राफी सौरभ गायकवाड. मुख्य स्कोर शुभम गावडे. फुलटॉस चेंडू पहा. यावेळेस क्षेत्ररक्षक पाहायचे चेंडू खाली. पहिला फलंदाज वाडागाव संघाचा पॅव्हलियन मध्ये. DJ Kiran and G
हा फुलटा चेंडू होता, टायमिंग केला गेला परंतु तितकीशी ताकद या फटक्यामध्ये नव्हती आणि प्रीतम क्षीरसागरनं तिथे कोणती चूक केली नाही. पहिला फलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये ग्रामविकास वाडागाव संघाला पहिला धक्का इथं बसेल तर गोलंदाज वैभव सनीलकर पहा पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला त्यानं इथे मिळून दिलाय. मुख्य पंच म्हणून आपण पाहतोय दीपक पिळगावकर सर आहेत, स्क्वेअर लेग पंच गणेश डोलारे सर त्या ठिकाणी असणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या सभेत संतोष उपाध्याय सर देखील आपण पाहतोय पंच म्हणून या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहत आहेत. माझ्या सभेत समालोचक म्हणून या अगोदर ज्यांचा आपण आवाज ऐकत होतात असे गुणी समालोचक प्रशांत पानमन आपलं देखील मनापासून स्वागत असेल. आमचा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला असे बंडू डीजे ऑपरेटर आपलं देखील मनापासून स्वागत असेल. पहा काहीसं दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि एक रंगारंग सामना. फुलटॉस चेंडू यावेळेस गॅपमध्ये खेळलाय आणि पहा सरळ चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. चौकारानं धावपालिकेवरती वाडागाव संघाच्या तब्बल 5 धावा पूर्ण होत आहेत. पहा आज 5वा दिवस आपल्या स्पर्धेचा आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला 5वा सामना आपण पाहतोय. महागणपती 11 रांजणगाव आणि ग्रामविकास प्रतिष्ठान वाडगाव. हा चेंडू पहा यावेळेस स्टेअर केलाय सुरेख फटका सरळ जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. धन्यवाद. प्रमोद माळीच्या बॅटमधून निघालेल्या या 4 धावा 5 धावपल्लीत पुढे जाईल. चौकारानं तब्बल 9 धावा. वैभव सनेलकर ऑन बॉलिंग मार पुन्हा एकदा पहा हा चेंडू यावेळेस 5 सुरेख फटका खेळला गेलाय क्षेत्ररक्षक तिथे प्रीतम क्षीरसागर असेल. दरम्यान त्यावरती घेतली गेलेली सिंगल आपण पाहतोय. खरं तर 96 धावा या वाडागाव संघासाठी जे काही बनवले गेले सुरुवातीला रांजणगाव संघानं, कारण आपण या स्पर्धेमध्ये असा एकही धावफलक बघितला नाही की तो इथं विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊन जाईल. कारण कमी धावांमध्ये देखील सामना इतका प्रेक्षणीय झाला आणि मॅक्झिमम अगदी 100च्या पुढे धावा ज्यावेळेस बनवल्या गेल्या तेव्हा देखील सामना प्रेक्षणीय झालेला आपण बघितला आहे. धनंजय खेडकर चेंडूवरती यावेळेस पहा तोपर्यंत फलंदाज आपल्या घरट्यामध्ये गेलाय आणि 1 धाव इथं जीवाच्या आकांतानं तो पळून एक चोरटी सिंगल पहा षटक संपेल. पहिल्या क्रमांकाच्या धावपलिकेवरती तब्बल 11 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाच्या. उद्या सुपर 6च्या मॅचेस आपल्याला पाहायला भेटतील. आज बऱ्याच संघांचं भवितव्य आपण पाहणार आहोत. बऱ्याच संघांचं भविष्य खऱ्या अर्थानं आज स्पष्ट होईल आणि सुपर 6 मध्ये कोण असेल याची उत्कंठा तमाम नक्कीच खेळाडूंना संघनायकांना लागलेली असेल. पहा सुपर 6च्या मॅचेस उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये, त्यानंतर 31 तारखेला या स्पर्धेची मेगा फायनल आपल्याला पाहायची. प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपयांचं पारितोषिक 51,111, द्वितीय क्रमांकासाठी 41,111 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 31,111 रुपये. पैलवान मल्हारप्पा गव्हाणे, अध्यक्ष शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन, अध्यक्ष भाजपा माथाडी संघटना शिरूर तालुका, आपणच्या वतीनं ही पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आहे. तर अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला आपण नक्कीच सातत्यानं त्यांचं सहकार्य असतं आणि याही वर्षी या स्पर्धेमध्ये या मान्यवरांचं सहकार्य आपण असेल. त्यामध्ये गणेश बापू कुटे, उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा. यावेळेस फुलटॉस चेंडू पहा खरपूस समाचार सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. महेश पाचुनकरच्या पहिल्या चेंडूवरती पहा इथे चौकार खेळलाय विनायक नायकोडेनं. धावपलिकेवरती तब्बल 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय.
मॅन ऑफ द सिरीजसाठी 32 इंची LED टीव्ही असेल पहा गणेश बापू कुटे यांच्या वतीनं. द्वितीय त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजाला देखील एक सुवर्ण मुद्रिका विठ्ठलवाडीचे माजी उपसरपंच जयेश दादा शिंदे यांच्या वतीनं असेल. उत्कृष्ट गोलंदाजासाठी बा गणेश बापू दरेकर उद्योजक यांच्या वतीनं एक सुवर्ण मुद्रिका असेल आणि 1 ते 3 क्रमांकासाठी ट्रॉफी सौजन्य. यावेळेस पहा अपील केले प्रश्नांची सरबत्ती पंचांकडे, परंतु पंच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की मला वाटतं नकारात्मक मांडवल होत आहेत आणि फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित असेल पहा. एक मोठा नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जल्लोष केला गेला होता पहा, परंतु फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित असेल. धावपलिकावरती 15 धावा असणार आहेत. 1 ते 3 क्रमांकासाठी ट्रॉफी सौजन्य आपण पाहतोय. उद्योजक ॲडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे यांच्या वतीनं असेल. तर प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅचसाठी विशेष सहकार्य या ठिकाणी आपण पाहतोय गणेश शेठ तोडकर माजी उपसरपंच तळेगाव ढमढेरे यांच्या वतीनं असेल. प्रत्येक सामन्याच्या दरम्यान आपण पाहतोय की मॅन ऑफ द मॅचसाठी जे सन्मान चिन्ह दिलं जाते पहा ते सन्माननीय गणेश शेठ तोडकर साहेबांनी आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान सौजन्य केलेलं आहे. यूट्यूब लाईव्ह सौजन्य संदीप शेठ ढेरंगे माजी सरपंच कोरेगाव भीमा आणि गणेश शेठ दरेकर माजी उपसरपंच सनसवाडी या ठिकाणी सन्माननीय नितीन शेठ ढोरे यांचं आगमन होते. आपलं मनापासून स्वागत असेल. माजी सरपंच वाडागाव सन्माननीय नितीन शेठ ढोरे आपलं मनापासून स्वागत. थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी उपस्थित राहिलेले माजी उपसरपंच सन्माननीय भानुदास शेठ भोसुरे. यावेळेस पहा बिग हिट केलाय. सेंडू सरळ जाईल यावेळेस सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल षटकार. धावफलक पुढे जाईल पहा. तब्बल 22 धावा या षटकाराच्या सहाय्याने ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाच्या धावफलकावरती असणार आहेत. साऊंड सिस्टीम सौजन्य माजी उपसरपंच धानोरे सन्मान्य भानुदास भोसुरे आणि हरीश शेठ येवले चेअरमन घनोबा डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या दोन्ही मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. विशेष सहकार्य रोहिदास शेठ उंदरे अध्यक्ष भाजपा हवेली तालुका माजी सभापती बाजार समिती पुणे आणि धनंजय शेठ डफळ चेअरमन ग्रुप ऑफ श्री गणेश या दोन्ही मान्यवरांचं मनापासून धन्यवाद असेल पहा. चला चेंडू घ्या आतमध्ये. त्या ठिकाणचे प्रेक्षक आपल्याला विनंती असेल जे बॉल बॉय असतील आपण चेंडू आतमध्ये घेत चला. पिच सौजन्य पैलवान दिनेश गव्हाणे उद्योजक डिग्रजवाडे आणि दीपक शेठ वाघमारे उद्योजक पेरणे याही मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. हा चेंडू पहा ड्राईव्ह केलाय. पाहायचं क्षेत्ररक्षक नसेल तिथे पहा एक टप्पा का चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पॉवरफुल चौकार खेळला गेलाय. थँक्यू डीजे धन्यवाद. या ठिकाणी सुरेश माने माजी सरपंच यांचं आगमन होते. आपलं स्वागत असेल पहा. जर वाडागाव संघ सामना जिंकला तर पैलवान सागर गायकवाड यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल पहा. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की असाध्य काही नाही पहा. जर तरला क्रिकेटमध्ये काही स्थान नसतं. रांजणगाव संघानं 96 केल्यात आणि 97चं पाठलाग इथे वाडागाव संघाला करायचं आहे. कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये मला वाटतं प्रमोदनं केलेली फलंदाजी आपण पाहिली होती. त्याचप्रमाणे एका बाजूनं दरम्यान हा चेंडू पाहतो आपण धावपलिकेवरती पहा 2 षटकाचा खेळ संपलाय. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 26 धावा आणि या 26 धावांमध्ये पहा प्रमोद माळीच्या बॅटमधून 20 धावा तर विनायक नायकोडेच्या बॅटमधून 6 धावा निघाल्यात. 2 षटकानंतर सुरुवात खरं तर वाडागाव संघानं सावध केलेली आहे पहा. सावध पवित्रा नक्कीच तेव्हा आक्रमक जर केला तर पुढे सामन्याचं चित्र वेगळं असेल.
एका बाजूने चला टीम मिटिंग नकोय महागणपती 11. वेळेचं बंधन आपल्याकडे नक्कीच असेल पहा. आतापर्यंतची कामगिरी आपण पाहिलं की महागणपती 11 रांजणगाव संघाच्या स्पर्धेमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी ठरलेली आहे. एका बाजूने काहीशी सुमार कामगिरी ठरलेला ग्रामविकास वाडागाव संघ या सामन्यामध्ये नक्कीच कशा प्रकारची कामगिरी करेल. कारण क्रिकेटमध्ये कधीच ओव्हर कॉन्फिडन्स आपण पाहतो की ठेवून जमत नाही. याचा आपण प्रत्येक अनेकदा पाहत असतो. अनेकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण ते बघितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे रांजणगाव संघाने राहुल संघाच्या विरोधामध्ये खेळलेला सामना पण पाहिला. 117-18 धावा त्याचा पाठलाग करत असताना देखील राहुल संघ तिथे पोहोचला. म्हणजे इथं तुम्ही कोणत्याही संघाला इथं कमी लेखू शकत नाही. एका बाजूला वाडागाव संघ खरं तर त्यांच्या घरच्या मैदानावरती स्पर्धा आपण पाहतोय. यजमान विरुद्ध मेहमान असं आपण पाहतो की म्हटलं तर हरकत होणार नाही. अशा प्रकारचा सामना असेल तर पाहिजे. प्रमोद माळीनं पाठीमागच्या सामन्यामध्ये मला वाटतं चांगल्या प्रकारे फलंदाजी करत आपल्या संघाला एका चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन गेला होता. पाहायचं या सामन्यामध्ये पहा 20 धावसंख्येवरती नाबाद तो खेळतोय. 7 चेंडूचा सामना केलाय. 3 षटकार 3 चौकार आणि 1 षटकार प्रमोदच्या बॅटमधून निघालाय. पहा दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं क्रिकेटला म्हणतात. क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनपर्यंत उभा राहिला नाही. इथे तुम्ही कमी धावा करून देखील सामना पराभूत व्हावं लागतं आणि मोठा धावफलक करून देखील सामना पराभूत व्हावं लागतं. अशा अनेक उदाहरणं आपण ओहो यावेळेस स्क्वेअर लेगच्या बाजूला पंचांनी चेंडूला दिशा करून दिली. अमोलप्पा पाचुंदकर चेंडूवरती असणार आहे. काहीच खराब क्षेत्ररक्षण दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि जीवाच्या आकांताने या 2 पूर्ण केले गेलेत. पहा आजची रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव देखील इथे किती महत्वाची असेल. पहा थोडी चूक झाली लगेच त्या ठिकाणी पहा फलंदाज आपल्या पुढच्या धावेसाठी धावला. 2 धाव्याने धावफलक पुढे 28 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती धनंजय खेडकर. आपण बघितलं कमी धावा 57-58चा धावफलक जरी बनवला गेला तरी देखील तो सामना प्रेक्षणीय झाला आणि मोठा जरी धावफलक बनवला गेला तरीही तो सामना प्रेक्षणीय झालेला आपण बघितलेला आहे. वाडागाव संघाला मात्र या ठिकाणी आपण पाहतो की 97चा जो पाठलाग करायचा आहे त्या पा इथे आखूड टप्प्याचा चेंडू फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दाढ फोडला पहाड षटकार. धन्यवाद. अशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेली तर तर नक्कीच 96 धावा देखील इथे कमी ठरणार नाहीत. हा चेंडू यावेळेस फुलटाच होता. डीप मिड विकेटच्या दिशेला जमिनी समांतर फटका खेळला गेला. दुसरीचा प्रयत्न ते केला गेला नाही. दरम्यान एका धावावरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे जाईल. एका धाव्यानं 35 धावा 1 फलंदाज बाद असताना वाडागाव संघाच्या धावफलकावरती आहेत. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ. यावेळेस पहा बाहेरची कड क्षेत्ररक्षक संघ मालक आपण पाहतोय मंदार पाटील चेंडूवरती असणार आहे. तोपर्यंत 1 सिंगल अगदी सहजपणे इथे पूर्ण होणार आहे. धावफलक पुढे एका धाव्याने 36 धावा असतील. पहा षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनेकदा आपण पाहिलेलं आहे की बांगलादेश सारखे छोटे छोटे संघ देखील बाजी मारून जात असतात. कासवाची आणि सच्याची गोष्ट आपल्याला माहीत आहे. पहा त्यामध्ये देखील मंद पावलानं चालणारं कासव जिंकून गेलं म्हणजे असं समजायचं कधी नाही आपण की एखादा यावेळेस पहा फुलटा चेंडू होता. डीप लॉंगवरनं फेक येईल. दरम्यान त्यावरती घेतली गेलेली सिंगल. पहा सलगच्या 3 चेंडूवरती पहा धनंजय खेडकरनं आपण पाहतो केवळ 1 धाव दिली. या अगोदर जो दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेळला गेला विनायक नायकुडीच्या बॅट वाजून त्यानंतर पहा केवळ सिंगल 1 धावा दिल्या गेल्यात. धावफलकावरती तब्बल 37 धावा वाडागाव संघाचे पूर्ण आहेत एका गडीच्या मोबदल्यामध्ये. मोठे मोठे मिमी म्हणणारे संघ देखील अनेकदा त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागतं. पहा हा चेंडू यावेळेस सरळ फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार.
दरम्यान चौथ्या क्रमांकाचे षटक पहा मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. वैभव सिनेलकरच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू जो दिला गेलाय. 43 धावा बनवल्या गेल्यात. विजयाचं समीकरण आपण बघणार आहोत. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 43 बनवल्या गेल्या. उर्वरित 24 चेंडूमध्ये 54 धावा इथे बनवायच्यात पहा. ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाला यावेळेस पहा बिग हिट केलाय राहुल धुमाळ डाऊन दी बॉल अँड विनायक नायकोडे बॅक टू पॅव्हिलियन. पाच दुसरा फलंदाज बाद होतोय ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाचा विनायक नायकोडेच्या रूपानं. एका बाजूनं प्रमोदला मैदानाच्या आतमध्ये पहा सुंदर साथ देणारा विनायक नायकोडे बाद होऊन आता पॅव्हिलियनमध्ये परतलाय. नवीन फलंदाज ऋषी माळी फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये असेल पहा. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 43 बनवले गेल्यात. विजयाचं समीकरण बदलेल पहा. 23 चेंडूमध्ये 54 धावा अशा प्रकारचं इक्वेशन समोर असेल. वैभव सिनेलकरनं पहा पहिल्याच चेंडूवरती इथं फलंदाज बाद केलाय. तर पहिलवान सागर गायकवाड यांनी कळवलंय वाडागाव संघानं जर सामना जिंकला तर त्यांचं बक्षीस आता पुन्हा वाढलं गेले पहा. 1000 वरून ते 2000 वरती गेलेलं आहे. 2000 रुपयांचं पारितोषिक वाडागाव संघानं असेल. प्रमोद माळी 9 चेंडूमध्ये पहा 3 चौकाराचा समावेश त्यामध्ये 2 षटकारानं 27 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. हा चेंडू यावेळेस खेळला गेलाय. प्रीतम क्षीरसागर पहा चेंडू लाडवेल. धावफलकावरती आपण पाहतोय वाढ होणार आहे. तब्बल एका धाव्यानं 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्ण होत आहेत. हा चेंडू पहा यावेळेस संदीप शिंदे चेंडू खाली पहा. ओहो झेल सुटला. झेल इथं कलेक्ट होऊ शकला नाही. दरम्यान जीवदान मिळेल पहा ऋषीला. धावफलकावरती पहा एका धावेनं वाढ होणार आहे. 45 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर झेल इथं थोडं अपेक्षित होतं पहा परंतु चेंडू हातावरती पूर्ण येऊ शकला नाही. कलेक्ट होऊ शकला नाही. दरम्यान ऋषी माळीला मिळालेलं जीवदान. ओम माळी नावाचा एक युवा खेळाडू सातत्यानं ज्याची चर्चा मी केली पहा तो वाडागाव संघामध्ये आहे. तो खेळतो परंतु तो खेळाडू आज आपण पाहतो की पुण्यामध्ये त्या ठिकाणी क्लबच्या मॅचेस खेळतोय. लेदर मॅच त्या ठिकाणी त्याच्या सुरू आहेत आणि त्यामध्ये त्यांनी पहा कशा प्रकारची गोलंदाजी केली. 6 षटकं टाकली त्या लेदर मॅचेसमध्ये आणि 6ही षटकं त्याने निर्धाव टाकली पहा आणि 3 बळी घेतलेत. इतका अप्रतिम गोलंदाज ओम माळी. खरं तर आपल्या ग्रामीण भागातला आहे एक उदयोन्मुख खेळाडू, कमी वयाचा खेळाडू. आपल्याला देखील या टेनिस स्पर्धेमध्ये त्यानं प्रभावित केलं आणि पहिल्या दिवसापासून त्याची चर्चा मी केली की हा खेळाडू खऱ्या अर्थानं या वयामध्ये जर एवढं त्याच्याकडे जर स्ट्रेंथ असेल तर हा पुढे नक्कीच फार मोठा खेळाडू होईल पहा. लेदर क्रिकेटमध्ये त्यानं पहा 6 षटकं टाकली. 6ही षटकं निर्धाव टाकली आणि 3 बळी घेतले पहा. इतकी अप्रतिम गोलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये देखील फलंदाजी करत असताना आपण पाहतो की डावखोऱ्यात त्याचा ओम माळीनं विशेष आपल्या क्रिकेट प्रेमींना नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेला आहे. त्याची मात्र आज अनुपस्थिती आपल्याला जाणवते पहा. धावफलकावरती 46 धावा असणार आहेत. गोलंदाजी मार्गवरती वैभव सिनेलकर. हा चेंडू बघूयात आपण. ऋषी माळी पाहायचं यावेळेस पुन्हा एकदा अमोल पाचुनकर चेंडू खाली. ओ झेल सुटला आणि पहा चुका होत आहेत. महागणपती 11 रांजणगाव संघाकडून दुसरा झेल इथे सुटला गेलाय. खरं तर चुकांना क्रिकेटमध्ये कोणतं स्थान नसतं पहा. चुका जर कराल तर चुकीला माफी नसते. चुका करणाऱ्या संघाला नक्कीच बॅकफुटवरती राहावं लागतं पहा. चुका टाळाव्या लागतील. धावफलकावरती आपण पाहूयात 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाच्या धावफलकावरती. 12 चेंडूमध्ये उर्वरित 18 चेंडूमध्ये 50 धावा बनवायच्यात. 18 चेंडू आणि 50 धावाचं समीकरण आता समोर असेल पहा.
ऋषी माळे आणि एका बाजूनं प्रमोद माळी जो की मैदानामध्ये आहे, तो नक्कीच आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाणार की काय हा प्रश्न समोर असेल. कारण एका बाजूने पहा प्रमोद माळी आघाडीला खेळण्यासाठी मैदानामध्ये सुरुवातीला आला होता. 11 चेंडूमध्ये 29 धावसंख्येवरती तो नाबाद फलंदाजी करतोय. पहा पाहायचंय महागणपती 11 गोलंदाजी मार्कवरती कोण असेल. महेश पाचुंदकर गोलंदाजी मार्कवरती. पहा ऋषी माळी यावेळेस स्ट्रायकरला सामना करेल. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय महागणपती 11 डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन सेबरेशीवरती क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस पाहायचंय अमोल पाचुंदकर डाऊन दी बॉल आणि फलंदाजी इथे पहा बाद होतोय. तिसरा धक्का वाडागाव संघाला मैदानामध्ये. ऋषी माळीचे रोपड. नवीन फलंदाजी मैदानामध्ये. पहा निखिल ढोरे, महेश पाचुंदकर पाहतो आपण पहिल्या चेंडूवरती. पहा अमोल पाचुंदकरनं कोणती चूक केली नाही आणि इथे तिसरा फलंदाज वाडागाव संघाचा बाद होतोय. पहा 47 धावा धावपलिकेवरती असताना आपण पाहतोय. तर माफ करा सुयोग राणे हाण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. पहा यावेळेस पहा लोअर फुलटॉस चेंडू सुरेख फटका खेळलाय. डीप लॉंग ऑफ वरून फेक येईल. पहा यानंतरचा सामना असेल HK फायटर्स लोणीकंद विरुद्ध सनसवाडी फायटर्स सनसवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपलं प्लेइंग 11चं लिस्ट जमा करा आणि नाणेफेक करण्यासाठी समोर या. चला आता दोन्ही संघांसाठी विनंती असेल की आता वेळ झाला गेलाय. HK फायटर्स लोणीकंद संघ वर्सेस सनसवाडी फायटर्स सनसवाडी संघ. चला आता नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचे. दोन्ही संघांना विनंती केली जाते. मला वाटतं सनसवाडी संघ संपूर्ण उपस्थित झालाय. सनसवाडी संघ आपला कर्णधार आता त्वरित पाठवायचा आहे. चला आता वेळ घेऊ नका. आणि दुसरा संघ अर्थात HK फायटर्स लोणीकंद संघ आपणास देखील विनंती केली जाते की आपला कर्णधार यायचा आहे आणि नाणेफेकीचा कॉल करायचा आहे आणि आपली टीम लिस्ट देखील घेऊन यायची. सर पहा मैदानाच्या आतमध्ये वाडागाव संघाचा प्रमोद माळे एक वेल सेटेड बॅट्समन मैदानामध्ये क्लीन बोल्ड केलाय महेश पाचुंदकरनं आणि चौथा धक्का वाडागाव संघाला मैदानाच्या आतमध्ये बसेल. पहा धावपलिकावरती तब्बल 48 धावा असताना चौथा फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी केली महेश पाचुंदकरने या षटकामध्ये. पहा पहिल्या चेंडूवरती अमोल पाचुंदकर करवी फलंदाज बाद केला. त्यानंतर इथे पहा मोठा अडसर दूर केला तो प्रमोदच्या रूपानं क्लीन बोल्ड केलाय आणि आपल्या संघाला नक्कीच दिलासा दिलाय. पहा नवीन फलंदाज संजू गोयल मैदानाच्या आतमध्ये जाईल. पहा सामन्याचे इक्वेशन आपण बघूयात. उर्वरित 15 चेंडूमध्ये 49 धावांची गरज असेल. पहा असा नक्की कोणता फलंदाज असेल पहा वाडागाव संघाकडे. इथून तो संघाला पुढे घेऊन येणार आहे. पहा यावेळेस बिग हिट केलाय महेश पाचुंदकर वरती केलेलं आक्रमण पाहतोय आपण. पॉवरफुल षटकार. सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू डीजे. पहा सुयोग गोयल पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन गेलं की काय. त्यानं पहिल्याच चेंडूवरती महेश पाचुंदकरला षटकार खेळलाय. सलगची 2 विकेट आपण पाहतोय मैदानामध्ये गेलेला असताना. संजू गोयल माफ करा षटकार खेळलाय. धावपलिकावरती तब्बल 54 धावा असणार आहेत. पुन्हा एकदा संजू गोयल सज्ज असेल पहा महेश पाचुंदकर साठी. ओहो क्लीन बोल्ड. 3 ताड त्रिफळा यशच्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात महेश पाचुंदकरनं. पहा
पहा महेश पाचुंदकरनं या षटकामध्ये किती अप्रतिम गोलंदाजी केली. 3 फलंदाज त्यांना बाद केलेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रमोद माळीसारखा मोठा अडसर त्यानं दूर केलाय. आता इथून पुढे बघायचं आहे ऋषीनं खेळलेला, माफ करा, सुयोग संजू गोयलने एक षटकार खेळला आणि काहीशा नक्कीच आशा दाखवल्या होत्या, परंतु पुढच्या चेंडूवरती संजू गोयल पहा क्लीन बॉल होऊन परतलाय. 5वा फलंदाज वाडागाव संघाचा पॅव्हलियनमध्ये असेल पहा. धावफलकावरती तब्बल 54 धावा असताना 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय. नवीन फलंदाज जाईल आता मैदानाच्या आतमध्ये पहा. आनंद जाधव. सामन्याचे 21 षट आपण बघूयात. उर्वरित 13 चेंडूमध्ये 43 धावा आवश्यक आहेत वाडागाव संघाला पहा. अजूनही सामना संपलेला नाही. 5 फलंदाज जरी बाद झाले असले तरी देखील अजून पहा, कारण हा या स्पर्धेतला प्रत्येक सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला आपण पाहिलेला आहे. त्यामुळे इथे वाडागाव संघाचे फलंदाज या शेवटपर्यंत सामन्याला घेऊन जाणार की काय. ओहो, यावेळेस पहा अतिशय सुंदर चेंडू होता, सुरेख चेंडू होता. सरळ पाहतोय आपण निष्ठरक्षक हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू असेल पहा. दरम्यान 5वं षटक संपलं. 54 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. इथे कोणाला तरी आता महेंद्रसिंग धोनी व्हावा लागेल, इथे कोणाला तरी आता विराट कोहली व्हावा लागेल, इथे कोणाला तरी वीरेंद्र सेहवाग व्हावा लागेल. पण ते कोण होणार बघायचं आपल्याला. सुयोग की आनंद जाधव. 12 चेंडू 43 धावा अशा प्रकारचं इक्वेशन समोर असणार आहे जर फलंदाजी केली गेली तर. परंतु पाहायचं एका बाजूला अतिशय सटीक गोलंदाजी करत आता स्वतः संघ मालकानं चेंडू हातामध्ये घेतलाय. मंदार पाचुंदकर पाटील गोलंदाजी मार्कवरती असणार आहेत षटक क्रमांक 6 घेऊन. चला, यानंतर होणारा सामना असेल HK फायटर्स लोणीकंद आणि सरसवाडी फायटर्स सनसवाडी. आज के दिन का आखरी मुकाबला. आणि उद्या या स्पर्धेच्या सुपर 6 मॅचेस, थरार, संघर्ष, रोमांच उद्या आपल्याला पाहायला भेटेल. नानफेकचा कॉल घेतोय आपण मान्य श्री पर्वतराव नाफगे साहेब, नितीन शेठ ढोरे साहेब, नवनाथ शेठ दरेकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये नानफेकचा कॉल करतोय. दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करेल नानफेकचा कॉल घेतला जाईल. चला, उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते जो नानफेकचा जो कॉल केला जाईल. चला, फोटोग्राफर संदीप सर, सौरभ गायकवाड सर व्यासपीठाकडे यायचे. चला, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ते नानफेकचा जो कॉल केला जातोय. अजून अतिशय सुंदर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. एका धाब्यावरती समाधान मानलं गेलंय. चला जाऊया परत एकदा मांढरे सर यांच्याकडे. मंदार पाचोदकर गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू डॉट टाकला गेला. त्यानंतर एक सिंगल मिळेल पहा. 55 धावा धावपलिकेवरती वाडागाव संघाच्या आहेत. सामन्याचं इक्वेशन बदलेल पुन्हा एकदा पहा. शेवटचे 10 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण समोर असताना आनंद जाधव यावेळेस स्ट्राईक एंडला सामना करेल. सामन्यावरती आपली पकड मजबूत ठेवणारा महागणपती 11 तर एका बाजूने पाहायचंय वाडागाव संघ इथून पुढची काय स्ट्रॅटेजी असेल पहा. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल आपण पाहतोय की महागणपती 11 रांजणगाव संघ मैदानाच्या आतमध्ये करत असताना सतीश गावडे करताना आपण पाहतोय की आयडॉल म्हणून महागणपती 11 संघामध्ये आहे आणि प्रचंड मोठा अनुभव खरं तर या खेळाडूच्या पाठीशी आपण पाहतो. सातत्यानं स्पोर्ट टीचरच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना ते घडवत असतात. अनेक खेळाडूंच्या जीवनाला आकार देण्याचं काम खऱ्या अर्थानं सतीश गावडे आणि त्यांचे बंधू प्रोफेशनल डॉक्टर अविनाश गावडे त्या ठिकाणी करत असतात. चला, वेळ लावू नका. तर पुन्हा सामन्याला सुरुवात होईल पहा. समोरच्या बाजूला पाहतोय आपण आनंद जाधव सामना करण्यासाठी सज्ज असेल पहा. 10 चेंडूमध्ये 42 धावा पाडवायच्या त्या वाडागाव संघाला. षटक क्रमांक 6 मैदानामध्ये आपण पाहतोय आणि उत्स्फूर्तपणे आपण पाहतोय प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत, खेळाडूंना चेअरअप करतायत.
चला वेळ लावू नका प्लीज. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती पहा क्षेत्ररक्षक जे तैनात केले गेलेत. हा चेंडू पहा पण यावेळेस अपील पंचांकडे केले गेले पहा आणि दरम्यान पाहतोय आपण पंच कळवतात येस चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू असेल पहा, डॉट चेंडू जो टाकला गेलाय. सुंदर प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. संघनायक संघ मालक मंदार पाटील मैदानामध्ये पहा 9 चेंडू आणि 42 धावा अशा प्रकारचं समीकरण आता समोर असेल. हा चेंडू पहा यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू फेकला गेलाय. हलकस अपील केले गेले. दरम्यानचा निर्धाव चेंडू असेल पहा. डॉट चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. सलगचा दुसराही चेंडू इथे निर्धाव टाकला गेलाय. मंदार पाटील मैदानाच्या आतमध्ये अत्यंत सुंदर प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते पहा. सामन्याचं इक्वेशन बद्दल पहा. शेवटच्या 8 चेंडू आणि 42 धावा अशा प्रकारचं समीकरण हळूहळू एका बाजूला पाहतो आपण. ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाच्या फलंदाजांवरती एक अंडर प्रेशर नक्की जाणवतोय. ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू महेश चेंडूवरती जाईल पहा. दरम्यान त्यावरती घेतली गेलेली एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केलाय. धनंजय खेडकरच्या हातामधून फेक जाणार आहे. तोपर्यंत 2 धावा इथे घेतले गेलेत पहा. दरम्यानच्या या 2 धावेने पहा धावपलिक पुढे जाईल. 57 धावा धावपलिकेवरती असणार आहेत. एक चूक जरी केली गेली तरी पहा एकमेकांवरती कशी आगपाखड केली जाते, एकमेकांवरती आग ओकली जाते पहा. हा चेंडू यावेळेस फुल टॉस फेकला गेलाय आणि 5 चेंडू सरळ फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. धन्यवाद. दरम्यान 6व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं पहा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 धावा बनवल्या गेल्यात. विजयाचं समीकरण बदलले पहा. 6 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 34 धावा. एका बाजूने पाहतोय आपण सुयोग राणे आणि आनंद जाधव ही जोडी आता मैदानामध्ये असेल पहा. शेवटचं षटक मैदानामध्ये पाहायचंय. महागणपती 11 रांजणगाव संघाचं कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल पहा. जर 6 चेंडूमध्ये 34 बनवल्या गेल्या तर किती मोठा आनंद होईल पहा वाडागाव संघाच्या फलंदाजांना आणि खेळाडूंना आणि पाठीराख्यांना. परंतु आपण सांगू शकत नाही कारण सामना अजून संपलेला नाही, संघर्ष अजून संपला नाही आणि हा सामना देखील अजून संपला नाही कारण 6 चेंडू मैदानामध्ये टाकायचे आहेत पहा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील मारलेले आपण बघितलेले आहेत. त्यामुळे इथे कोण युवराज सिंग होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. अमोल पाचुंदकरच्या हातामध्ये चेंडू असेल पहा. 6 चेंडू 34 धावा असं समीकरण समोर असताना स्ट्राईक एंडला सुयोग राणे सामना करण्यासाठी सज्ज असेल पहा. वाईड चेंडू टाकला गेलाय पहा. अवांतर धावेत रूपांतर होणार आहे. एका धावेने धावफलक पुढे 64 धावा बनवल्या गेल्यात. 6 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण समोर असेल पहा. जितना बड़ा संघर्ष होता है, जीत उतनी बड़ी होती है. जिच्यामध्ये नाही भावतिले भक्ती म्हणू नये, जिच्यामध्ये नाही चेवतिले शक्ती म्हणू नये. पहा सलग दुसरा चेंडू ही वाईड टाकला गेलाय. स्वैर मारा करतोय काही अमोल पाचुंदकर. दरम्यान 2 धावा अवंतर मिळत आहेत. सलगचे 2 चेंडू वाईडचे टाकले गेलेत पहा. धावफलकावरती 65 धावा पूर्ण होत आहेत. 6-32 6 चेंडू 32 धावा समीकरण समोर असेल. ओहो हा चेंडू यावेळेस पहा सुंदर टाकला गेलाय आणि पाहायचंय धनंजय खेडकर यावेळेस 22च्या रूपामध्ये पंच कळवतात. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर एका धावेने धावफलक पुढे जाईल पहा. 66 धावा 5 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण समोर असेल.
हळूहळू सामन्यावरती आपली पकड मजबूत करताना महागणपती 11 रांजणगाव संघ पहा. प्रमोद माळी बाद झाल्याच्या नंतर एका बाजून आपण पाहिलं वाडागाव संघाच्या फलंदाजांनी जास्त मैदानाच्या आतमध्ये पहा नक्कीच प्रभावी कामगिरी केली नाही आणि काहीसा बॅकफुटवरती पडत गेलेला वाडागाव संघ आपण पाहतो की शेवटच्या षटकामध्ये बराचसा नक्कीच बॅकफुटवरती गेलाय. ज्या प्रकारची अपेक्षित फलंदाजी तर होती ती होऊ शकली नाही. दरम्यान शेवटचे 5 चेंडू 31 धावा असं इक्वेशन समोर असताना आनंद जाधव स्ट्राईक एंडला सामना करेल पहा. हा चेंडू पाहतो आपण यावेळेस पहा आनंदाने खेळलाय अमोल चेंडून अडवलाय आणि दरम्यान काहीसा कोसळला अमोल चेंडू खेळल्याच्या नंतर खेळपट्टीवरती परंतु इथं कोसळून जाता जमणार नाही परंतु नो बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला सामन्याला सुरुवात करू घ्या. चला सामना सुरू करून घ्यायचा पहा. पंचांशी चला मैदानाच्या आतमध्ये चर्चा नकोय. खेळाडूंना विनंती असेल चला सामना सुरू करून घ्या. चला सुरुवात करा.
या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच ज्यांनी स्पर्धेसाठी गॅलरी सौजन्य दिलेलं आहे असे स्त्रीबाईंचे प्रोप्रायटर सरबाडे बापूसाहेब उंदरे पाटील आपलं पैलवान मल्हारप्पा गाभाडे यांच्या वतीने मनापासून स्वागत असेल. उपस्थित सगळ्याच मान्यवरांचं मनापासून स्वागत. दमडा ताबादारीकर हॉटेल गावठी आपलंही मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे पर्वतराज नाबगे आपलंही मनापासून स्वागत. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत असेल. पहा चला बाकीच्या प्रेक्षकांना विनंती असेल चला प्रेक्षक कुठे आतमध्ये जायचं नाही आणि मला वाटतं सणसवाडीचे खेळाडू तुम्ही लगेच आतमध्ये जाऊ नका.
जगतराज 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 समोरचे प्रेक्षक या बाजूला. तर पाहतोय आपण नो बॉल होता आणि त्यानंतर मला वाटतं एक सिंगल होती ना दीपक सर. फ्री हिट असेल पा.
धावपलकीवरती 68 धावा असणार आहेत. अमोल बाप्पा पाचुंदकर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय 68 धावा ज्या असणार आहेत पहा. सामन्याचं इक्विशन असेल शेवटच्या 5 चेंडूमध्ये 29 धावा. एक सिंगल. तर ओके 67 धावा धावपलकीवरती असणार आहेत. आणि फ्री हिट बॉल असेल पहा. बघायचं यावेळेस स्ट्राईक केला असलेला फलंदाज आनंद जाधव काय करेल. अमोल आप्पा पाचुंदकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती असणार आहेत. हा चेंडू पाहायचा आहे. हा चेंडू पहा. यावेळेस दरम्यान निर्धाव चेंडू पाहतो आपण. डॉट चेंडू टाकला गेलाय पहा. फ्री हिट बॉल होता परंतु इथं फलंदाज आनंद जाधव काही करू शकला नाही. दरम्यानचा डॉट निर्धाव चेंडू पहा. धावपलकीवरती धावपलक स्थिर असेल अर्थात 67 धावा. सामन्याच्या इक्वेशन बद्दल पहा. 4 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज असेल. चला समोरचे प्रेक्षक आपण बाजूला बसून घ्या. पुन्हा एकदा सलग दुसराही चेंडू पहा. अमोल आप्पा पाचुंदकर निर्धाव टाकला गेलाय. बीट केला गेलाय पहा. फलंदाज आनंद जाधवला सलगचे 2 चेंडू इथे निर्धाव टाकले गेलेत. सामन्याचं इक्वेशन बदलेल. उर्वरित 3 चेंडूमध्ये 30 धावा विजयासाठी पहा. ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाला मैदानाच्या आतमध्ये आवश्यक असणार आहेत. हो यावेळेस पहा खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू. यावेळेस पाहायचंय आनंद जाधव पहा. चेंडू पर्यंत नक्कीच आपल्या घरट्यापर्यंत पोहोचण्या अगोदर इथं पहा बाद होतोय. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकाचा वाडागाव संघाला. नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये पहा. बॅट्समन नेम वाडागाव संघाचा 12वा खेळाडू. बॅट्समन नेम कळवा प्लीज. वाडागाव आमच्यापर्यंत नाव कळवा बॅट्समनचं. प्रशांत रोशन मेहता मैदानाच्या आतमध्ये पहा. फलंदाजी करण्यासाठी सुयोग राणे दरम्यान स्ट्राईक हँडला असेल. 67 धावा धावपलकीवरती आहेत. 2 चेंडू आणि विजयाचं समीकरण पहा. 30 धावा. अमोल पाचुंदकर गोलंदाजी मार्कवरती असणार. हा चेंडू बघूयात. दरम्यान सुंदर टाकला गेलाय पहा. बीट केलाय इथं गोलंदाज पाहतो आपण फलंदाजाला. निर्धाव जो चेंडू टाकला गेलाय पहा. अमोल पाचुंदकरनं केलेली गोलंदाजी. पहिला चेंडू अभद्र टाकला गेला. दुसरा वाईट टाकला गेला. त्यानंतर अतिशय सुरेख गोलंदाजी करत पहा प्रतिस्पर्धी फलंदाजाला मैदानाच्या आत. त्यानंतर एक सिंगल. त्यानंतर नो बॉल आणि सलग 2 चेंडू डॉट टाकलेत पहा. त्यानंतर विकेट घेतलाय. पुन्हा डॉट. एकूण 4 सलग चेंडू निर्धाव टाकले गेलेत. डॉट जे टाकले गेलेत पहा. पुन्हा एकदा हा चेंडू. यावेळेस फुलटा चेंडू होता खेळला गेलाय. अमोल पाचुंदकर चेंडूकडे येईल पाहायचंय. 1 2 3 टप्प्यावरती चेंडू गॅदर केला गेलाय. दरम्यान फेक होईल तोपर्यंत 2 धावा ज्या घेतल्या गेल्यात. सामना जिंकलाय महागणपती 11. रांजणगाव संघानं ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाचं देखील धन्यवाद. विजय संघाचं अभिनंदन. चला सरसवाडी मैदानामध्ये. सरसवाडी चला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलेला हा संघ सरसवाडी फायटर सनसवाडी. तर एका बाजू